राधे राधे. तर सकाळी जसं आपण चहा घेतो ना, तसंच भगवंतांना सुद्धा सकाळी सकाळी दूध देत असते मी नैवेद्यात. आणि एक मंत्र बोलते, तुदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयम. तू दिलेल्या वस्तूवर सगळ्यात आधी तुझा अधिकार आहे. आणि असा माझा सकाळी मंत्र जे पण मी नैवेद्य ठेवते तेव्हा. आणि माझ्या गॅसचं बटन मला खरंच खूप थकत होतं. एक तर चालू व्हायला टाईम खात होतं. आणि मी रोज म्हणते की याला रिपेअर करेल, पण ऐन मला स्वयंपाकाच्या वेळेसच त्या गोष्टी आठवतात. आणि आज थोडीशी घाई थोडी जास्तच होती, कारण आज 10 मिनटं मी उशिरा होती. रोजपेक्षा प्रत्येक काम माझं उशिरा होत होतं 10 मिनटं. आणि हे 10 मिनटं सकाळचे खूप महत्त्वाचे असतात. आता चवळीची भाजी आणि फ्लावरची भाजी जी होती ती मी आधीच बनवून घेतली आणि लगेच पोळ्या करायला घेतल्या. आणि लगेच लसूणसुद्धा सून घेत होती, कारण मला ठेचासुद्धा करायचा होता. आणि ठेचा जर जेवणात नसला तर आमचं जेवण हे अपूर्ण असतं. आणि छान अशा पोळ्या. आणि आज काही भाकर वगैरे काही करणार नव्हती. आज थोडीशी म्हटलं वजन वाढलं तर काही हरकत नाही. आजच वजन करून सुद्धा आली मी. 54 आलेलं आहे माझं वजन. आणि लगेच ठेचासुद्धा बनवून घेते. आणि ही लाल एकच मिरची झाली होती. म्हटलं हिचं काय करावं, तर हिला पण ठेच्यात आज टाकूनच द्यावं म्हटलं. आज म्हणते उद्या टाकेल उद्या, पण मग आज टाकूनच दिले शेवटी. आणि लगेच बाजूला लगेच डोसेसुद्धा करून घेते. आता हे पीठ ना खूप छान फर्मंट झालं होतं. आणि म्हटलं चला थोडंसं पीठ शिल्लक होतं रात्रीचं, तर त्याचे लगेच डोसेसुद्धा बनवून घ्यायचे होते. आणि बालकृष्णांचा नैवेद्याचा टाईम झाला होता, तर इकडं त्यांच्यासाठीच लगेच डोसा नैवेद्याला देत होती. आणि तुम्हाला बोलली होती की मी कुठला मंत्र बोलते. आणि त्याच्या लगेच ठेचा केला होता बरं का. आणि ठेचा खरंच खूप छान झाला होता. आणि तर लगेच मुलींचे वेण्या वगैरे घालणं चालू होतं. आणि आज बसून का नाही, तर आज 10 मिनटं मी तुम्हाला बोलली होती की उशीर होत होता, म्हणून आज सगळं असं घाईतच चाललेलं होतं. आणि आज मला ब्लाऊजसुद्धा शिवायचं होतं. आणि हे मकर संक्रांतीचं ब्लाऊज आहे. लवकरच साडीसुद्धा तुम्हाला दाखवलं. इथंच एंड करते. राधे राधे.